हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. सकाळी उठल्यावरती आम्ही सर्वात आधी नाश्ता करून घेतला. तर नाश्त्यात होतं हे स्क्रॅम्बल्ड एग्स आणि ब्रेड टोस्ट केले होते. सो आजचा आमचा प्लॅन आहे की आम्ही थोडं बॅकयार्डला जाणार आहे फिरायला आणि तिथून आम्ही नदीवर जाणार आहोत आंघोळ करायला. सो आम्ही रेडी वगैरे झालो आणि बॅकयार्डला आलोय. बॅकयार्ड म्हणजे जे काल आम्ही आलो होतो ना, त्याच तिकडेच आलोय जिकडे ओपन स्पेस होती आणि खूप छान व्ह्यू होता, सिनिक व्ह्यू. सो तिकडे आम्ही आलो. इथे व्हिडिओज काढले, खूप फोटोज वगैरे काढले. आणि आज तर आहे ना, वेदर सुद्धा खूप ग्लूमी झालं होतं, म्हणजे जोरदार पाऊस येणार आहे असं वाटत होतं. तर आता आम्ही इथे सगळं फोटोज वगैरे काढून झालं, जरा एन्जॉय केलं, व्ह्यू मस्त एन्जॉय केला. आणि मग आता निघू. इथून आम्ही आता नदीवर जाणार आहोत. दाखव बाबू मला. हे आम्हाला आमच्या घराच्या बाजूला जे आंब्याचं झाड होतं ना, त्याचे आंबे भेटले इथे आणि तिन्ही पण चांगले होते. सो आम्ही बघू, नंतर खाऊ नदीवरून आल्यावरती. सो आजचा दिवस एकदम असं काही हॅक्टिक नाही करणार आहोत, कारण का इव्हनिंगला निघणार आहोत. सो आता नदीवर जाऊ, नदीवरून येतानाच लंच करू आणि मग घरी येऊन आराम करू आणि मग डिरेक्टली आम्ही 8 वाजता संध्याकाळी निघणार आहोत घरी जायसाठी. सो हा आहे रस्ता जो जो नदीकडे जातो. आम्ही आधी एका नदीच्या साईडला गेलो होतो, पण तिकडे अजिबात पाणी नव्हतं. सो आम्ही आता दुसरीकडे चाललोय आणि खूपच ब्युटिफुल हा व्ह्यू आहे. ऑन दी वेज आम्हाला इथे हे पोलिओ डोसचा बूथ दिसला. तर आमच्यासोबत छोटी आले, तिचा जो डोस पेंडिंग होता तो तिला देऊन टाकला आणि परत आम्ही निघालो नदीकडे जायला. इथे नदीवर इतकं फ्रेश पाणी आणि त्याच्यानंतर पूर्ण असं ना शांत, इथे गर्दी वगैरे नाही, इतकं छान वाटत होतं ना. आम्ही बराच वेळ इथे खूप मस्ती केली, मजा केली. आम्ही 2 तास इकडे पाण्यात भिजत होतो, म्हणजे टाइम सुद्धा कळाला नाही लिटरली. आणि ही बघताय बाई, ही तर फुल मजे करत होती छोटी, आणि तिला अजिबात बाहेर जायचं नव्हतं. बट आम्ही तिला कसं तरी बाहेर पाठवलं आणि मग आम्ही इथे हे मेडिटेशन करत होतो. म्हणजे हे काय होतं माहिती, जे पाण्याच्या खाली जे कानाच्या इथे पाणी होतं ना, अजिबात बाहेरचा काही आवाज येत नव्हता. आणि दिस वॉज ॲक्च्युली लाईक अ मेडिटेशन. म्हणजे मला तर खूप मजा येत होती. आम्ही खूप वेळ असं बसलो होतो, मस्त मजा केली आणि मग बाहेर आलो. नदीत जायच्या आधी जे फूल घातलं होतं ते एवढं पोहून सुद्धा, आणि म्हणजे एवढं पाण्यात खेळून सुद्धा ते फूल निघालं नव्हतं. म्हणजे काय माहित, माझ्या केसांवर असं काही टाकलं तर काही निघतच नाही पटकन. एनिवेज इकडे ना ते हे काका ते फिशिंगसाठी ते नेट टाकत होते. म्हणजे आपण अजून थांबू शकलो असतो, बट फिशिंगसाठी ऑलमोस्ट अजून 1-2 आवर्स झाले असते आणि आम्हाला ऑलरेडी लेट होत होतं. सो आम्ही आता निघालो इथून.
सो आम्ही लंच करायला कालच्या जागेवरती आलो होतो, आर्याज किचन. आम्ही लंच करून आमचं होतच होतं तोपर्यंत इतका जोरदार पाऊस चालू झाला होता की तो आम्ही मुंबईला येईपर्यंत थांबलाच नाही. म्हणून मी पुढे काहीच व्हिडिओ काढू नाही शकली. तरी मी हा मध्ये एक आम्ही स्टॉप घेतला होता जिथे आम्ही बटाटा घासत होतो हेल्मेट्सवर, कारण इतका पाऊस होता. ओ माय गॉड, आम्हाला 2 मिनिटं सुद्धा पाऊस थांबलेला भेटला नाही. आम्ही एवढी 6 तासाची रिटर्न जर्नी पूर्ण पावसात केली आहे. इट वॉज एक्सपिरियन्स वॉज व्हेरी गुड बट हेक्टिक सुद्धा झालं होतं. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. तर ही होती आमची टोटल जर्नी गावची फॉर 2 डे ट्रिप. जर तुम्हाला अशी व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब